अरे बाळा, आम्ही शिकवता शिकवता संस्कार सुद्धा शिकवलं होतं रे तुम्हाला, पण तुम्ही संस्कार विसरलात. पैसे कमवायचं फक्त त्यानं ठेवलं तुम्ही. हा, अरे 2-2 लेख असून आम्ही आज अनाथ आश्रममध्ये जायची वेळ आली आमच्यावर. काय फायदा आहे तुमचा? अगं आई, ठेव चल फोन, मला काम जास्त आहे आणि तुझ्या सुनबाईची तब्येत पण बरी नाही, तुला डॉक्टर का न्यायचंय. ठेवतो फोन. सावित्री, काय झालं ग सावित्री? का रडते तू? काय नाही झालं. असं रडू नको बरं सावित्री, मला सांग तरी काय झालं? लेकरांचा फोन आला होता. काय म्हटले मग? तुम्हाला आश्रम मध्ये सोडतो म्हणजे. देवा, हेच दिवस पाहायचे राहिले होते का रे? 2-2 लेखा सोड, जर अनाथ आश्रमामध्ये जायची वेळ असेल तर काय उपयोग आहे त्या लेखांचा? काय उपयोग आहे त्या लेखांचा? सावित्री, हरलो ग आपण, हरलो. आपण पोरांना शिक्षण दिलं पण माणुसकी नाही दिली ग, माणुसकी नाही दिली पोरांना, नाही दिली माणुसकी. आई बाप कोण, काय कोण, सगळं विसरून गेली. अगं सावित्री, पोरं होत नव्हती तर किती किती नवस केले, किती किती हे केलं, आणि आता पोरं असं बोलतात. काय करायचं सांग बरं? बघण्यासाठी आपण त्यांना जन्माला घातलं का? गप रडू नको, गप. आता असं वाटतंय त्या पोरांपरीस तुझी कूस नसती उजवली ते बरं झालं असतं सावित्री, ते बरं झालं असतं. खूप वाईट वाटतं सावित्री, खूप वाईट वाटतं. संपलं, सगळं संपलं. अहो, लोक बरोबरच म्हणतात बघा, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंतच पोरं आपली. लग्न झालं का पोरं परकी होतात, परकी होतात. तर आहे सावित्री, पाखरं उडून जातात. पाखरांना पंख फुटलेत आता. झालं ते मोकळे झाले आपल्या संसाराला. कोण आई बाप आणि कोण लेकर, संपलं सगळं.